नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. दरवर्षी वैशाख शुक्ल तृतीयेला अक्षय तृतीया साजरी केली जाते. यंदा 19 एप्रिल 2026ला रविवारच्या दिवशी अक्षय तृतीया आलेले आहे. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तापैकी पूर्ण असा शुभमुहूर्त असतो. याला स्वयंभू मुहूर्त सुद्धा म्हणतात. त्यामुळे अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्याला जर काही नवीन खरेदी करायची असेल किंवा जमीन जागा यामध्ये आपली गुंतवणूक करायची असेल किंवा नवीन काही शुभकार्य करायचे असेल तर त्यासाठी वेगळा शुभमुहूर्त बघण्याची गरज नाही. आपण दिवसभरात कोणत्याही वेळेत ही कामे करू शकतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी, त्याचबरोबर आपल्या घरातील ज्या व्यक्ती निधन पावलेल्या आहेत, ज्यांना आपण पितृ किंवा पूर्वज म्हणतो, तर त्यांची पूजा करण्याची पद्धत आहे. त्यांना नैवेद्य दाखवण्याची सुद्धा पद्धत आहे. अजून सांगायचं झालं तर अक्षय तृतीयेच्या दिवशी स्नान, दान, जप, तप इत्यादी कर्मांना सुद्धा विशेष महत्त्व आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अक्षय तृतीयाला अक्षय कलश शास्त्रोक्त पद्धतीने कसा भरावा, त्याची विधिवत पूजा कशी करावी व उत्तर पूजा कधी करावी, अगदी सविस्तर व संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळून जाईल. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. यंदा 19 एप्रिल रोजी रविवारी अक्षय तृतीया आहे आणि या अक्षय तृतीया तिथीचा प्रारंभ 19 एप्रिल रोजी सकाळी 10:49 सुरू होणार आहे आणि 20 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7:26 तृतीया तिथी ही समाप्त होणार आहे. आता जाणून घेऊया शुभमुहूर्त. 19 एप्रिल रविवारी रोजी सकाळी 6:10 पासून ते दुपारी 12:25 शुभमुहूर्त असेल आणि दुसरा संध्याकाळचा मुहूर्त आहे दुपारी 4:30 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. बघा, या वेळेमध्ये तुम्ही पूजा आणि अक्षय कलश भरू शकता. या वेळेमध्ये तुम्ही पूजन करू शकता. पण या वेळेमध्ये काही कारणाने तुम्हाला पूजन करणं नाही झालं तर दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही करू शकता, कारण हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. पण या वेळेमध्ये जर तुम्ही केलं तर याचं पुण्यफळ जे आहे ते 1000 पटीने वाढतं असं सुद्धा म्हटलं जातं. सिद्धी प्राप्ती होतात असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणून या मुहूर्ताला खूप जास्त महत्त्व आहे आणि शक्य झालं तर या वेळेमध्ये तुम्ही सोने, चांदी किंवा ज्या काही वस्तू तुम्हाला खरेदी करायच्या असतील त्याही तुम्ही खरेदी करू शकता. अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचे एकत्रित पूजन करण्याला खूप जास्त महत्त्व आहे आणि या दिवशी वर्षातून एकदाच भरता येणारा अक्षय कलश सुद्धा भरण्याची प्रथा आहे. हा अक्षय कलश भरल्याने आणि माता लक्ष्मी, भगवान विष्णू यांचे एकत्रित पूजन केल्याने वर्षभर आपल्या घरामध्ये धनधान्य आणि अन्नामध्ये कमतरता भासत नाही व भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर व कायम वास्तव्य करतात असं म्हटलं जातं. आणि म्हणून या मुहूर्तामध्ये पूजा करण्याला आणि अक्षय कलश भरण्याला जास्त महत्त्व सांगितलं गेलेलं आहे. अक्षय तृतीयाच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. सूर्य उदयाच्या पूर्वी उठलं आणि सूर्य उदयापूर्वी जर स्नान केलं तर अतिशय उत्तम आहे. अक्षय तृतीयाच्या दिवशी स्नानाला आणि दानाला खूप जास्त महत्त्व आहे. या दिवशी जर तुम्हाला तीर्थ स्नान करणं शक्य नसेल तर घरातील सर्वांनी सकाळी स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडं थोडं गंगाजल टाकायचं आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे. स्नान झाल्यावरती सूर्याला अर्घ्य द्या. तुळशी मातेला देखील तुपाचा दिवा आवश्यक या दिवशी लावायचा आहे. त्यानंतर मुख्य दरवाजा पुसून घ्यायचा आहे. उंबरठ्याचं पूजन करायचं आहे. उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. दरवाजाला आंब्याच्या पानाचं तोरण लावायचं आहे. मुख्य प्रवेशद्वारावर कुंकवाने स्वस्ती काढायचं आहे. दरवाजाच्या दोन्ही बाजूला छानपैकी 2 दिवे लावायचे आहेत. त्यामध्ये चिमूटभर हळद देखील टाकायची आहे. तसेच गॅसची पूजा करा. अन्नपूर्णा देवीची सुद्धा विधिवत अशी पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे. देवपूजा न करता माता लक्ष्मी, माता विष्णूंची पूजा किंवा अक्षय कलश भरणे या गोष्टी करायच्या नाहीयेत. अगोदर देवपूजा करून घ्या आणि त्यानंतर मग मुहूर्तामध्ये तुम्हाला भगवान विष्णू, माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा करायची आहे. आपण सर्वजण बघा लक्ष्मीच्या मागे धावत असतो, म्हणजे पैसा मिळावा म्हणून आपापल्या परीने जे काही कष्ट आपल्याला शक्य होतात, जी काही कामे आपल्याला झेपतात येतात ती कामे आपण करतो आणि त्यातून आपल्याला लक्ष्मीची प्राप्ती होत असते, म्हणजे पैसा मिळत असतो. पण लक्ष्मी चंचल आहे, ती आज आहे तर उद्या नाही आहे. त्यामुळे आपण भगवान विष्णूंची सुद्धा माता लक्ष्मीसोबत सेवा केली तर माता लक्ष्मी ही स्थिर राहते आणि त्यामध्ये वाढ सुद्धा होते असं म्हटलं जातं. अशी एकच जागा आहे जिथे माता लक्ष्मी स्थिर राहते आणि प्रसन्न सुद्धा असते. ती जागा सोडून ती कधीही जात नाही आणि ती जागा म्हणजे जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते. ज्या घरात भगवान विष्णूंचं नामस्मरण, स्तोत्र, मंत्र केलं जातं त्या घरातून माता लक्ष्मी
कधीही जात नाही आणि म्हणून अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर तुम्हाला माता लक्ष्मीसोबत भगवान विष्णूंची सेवा आवर्जून करायची आहे. माता लक्ष्मी ही धनांची देवी मानली जाते आणि अक्षय या शब्दाचा अर्थ होतो ज्याचा कधीही क्षय होत नाही, ज्यामध्ये सतत वाढ होते. याप्रमाणे लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नाही, तर लक्ष्मी म्हणजे सुख शांती, घरामध्ये एकोपा, घरामध्ये प्रेम, घरामध्ये भरभराट राहणे, या सगळ्या गोष्टींचा कधीही क्षय होऊ नये म्हणून आपल्याला या दिवशी माता लक्ष्मीचं पूजन हे करायचं आहे. या पूजेसाठी आपल्याला चौरंग किंवा पाट, त्याचबरोबर लाल वस्त्र, त्याचबरोबर आंब्याची पानं, नागवेलीची पानं, एक नारळ, हळदी कुंकू, धूप, तुपाचा दिवा, तेलाचा दिवा, त्याचबरोबर भगवान श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी यांचे वेगवेगळे फोटो किंवा एकत्रित फोटो. तुमच्याकडे देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असते ती मूर्ती लागणार आहे. माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर ती सुद्धा, तुमच्याकडे श्रीयंत्र असेल ते सुद्धा लागणार आहे आणि तुमच्याकडे कुबेर यंत्र किंवा कुबेर भगवंतांची मूर्ती असेल ती सुद्धा या दिवशी आपल्याला पूजनासाठी लागणार आहे. एक तांब्याचा कलश मांडण्यासाठी लागणार आहे आणि एक तांब्याचा तांब्या तुम्हाला अक्षय कलश भरण्यासाठी लागणार आहे. या दिवशी माता लक्ष्मीचं पूजन करण्यासाठी देवघराच्या आजूबाजूला किंवा तुमच्या घरामध्ये जिथे कुठे जागा आहे ती जागा सुरुवातीला स्वच्छ करून घ्या. त्या जागेवर एक स्वस्तिक काढायचं आहे, त्यावर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, त्यावर एखादा चौरंग किंवा पाट ठेवायचा आहे. या चौरंगावर एक लाल वस्त्र अंथरून घ्यायचं आहे, त्यावर माता लक्ष्मीचा आणि भगवान विष्णूंचा एकत्रित फोटो असेल तर तो ठेवायचा, वेगवेगळा असेल तर तो ठेवला तरी चालेल. भगवान विष्णूंचा फोटो नाही, तुमच्याकडे सत्यनारायण भगवंताचा फोटो असेल तो ठेवला तरी सुद्धा चालेल. फोटो ठेवल्यानंतर सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा, दीप प्रज्वलित करून घ्यायचं, दिव्याला हळदी कुंकू वगैरे अर्पण करून घ्यायचं, फुले अर्पण करायची, नमस्कार करायचा आणि त्यानंतर आपल्याला कलश मांडून घ्यायचा आहे. फोटोच्या समोर डाव्या बाजूला थोडीशी तांदळाची रास टाकायची, त्यावर हळदी कुंकू अर्पण करायचं, त्यावर तांब्याचा तांब्या ठेवायचा, त्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं, त्या पाण्यामध्ये हळदी कुंकू, अक्षदा, 1 रुपयाचं नाणं, सुपारी टाकायची, त्यावर 5 आंब्याची पानं किंवा नागवेलीची पानं ठेवायची आणि त्यावर एक पाणीदार नारळ ठेवायचा. आणि हो, आवर्जून या तांब्यावर कुंकवाने स्वस्तिक आणि 5 उभ्या रेषा काढून घ्यायच्या आहेत. कलश मांडून झाल्यानंतर फोटोच्या समोर आपल्या उजव्या हाताला 2 नागवेलीची पानं ठेवायची, त्याची देठ फोटोकडे असावीत म्हणजे देवाकडे असावीत. त्यावर थोडेसे तांदूळ ठेवा आणि त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवा. त्याच्या बाजूला 2 विड्याची पानं ठेवायची, सेम त्यावर थोडेसे अक्षदा, त्यावर माता लक्ष्मींची मूर्ती ठेवा. त्याच्या बाजूला 2 विड्याची पानं, तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर ते श्रीयंत्र ठेवायचं. परत त्याच्या बाजूला 2 विड्याची पानं, तुमच्याकडे कुबेर यंत्र किंवा कुबेर मूर्ती असेल तर ती तुम्हाला ठेवून घ्यायची आहे. आणि यापैकी कोणत्या मूर्त्या नसतील तर सुपारी स्वरूप या सगळ्या देवांच्या सुपारी भगवान म्हणून तुम्ही ठेवल्या तरी सुद्धा चालणार आहे. यानंतर तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही 5 धान्य, सप्तधान्य छोट्या छोट्या बोळक्यांमध्ये किंवा छोट्या छोट्या वाट्यांमध्ये ठेवलं तरी सुद्धा चालतं किंवा फक्त या मूर्ती यांचं पूजन केलं तरी सुद्धा चालतं. सुरुवातीला संकल्प करायचा आहे. संकल्पामध्ये माता लक्ष्मी, भगवान विष्णू यांना आमच्या घरामध्ये, आपल्या घरामध्ये तुम्ही स्थिर आणि कायम वास्तव्य करावं. माझ्या घरात धनधान्य ऐश्वर्याची भरभराट व्हावी, मला व माझ्या कुटुंबाला उत्तम आरोग्य, दीर्घ आयुष्य लाभावं अशी प्रार्थना करायची. आणि त्याचबरोबर तुमचा व्यवसाय असेल तर व्यवसायामध्ये वाढ व्हावी, तुमच्या घरात सगळे नोकरी करणारे असतील तर नोकरीमध्ये त्यांची प्रगती व्हावी अशी सुद्धा प्रार्थना करायची आणि पूजेला सुरुवात करायची आहे. सुरुवातीला गणपती बाप्पांची मूर्ती ताम्हणामध्ये घ्यायची, त्यांना अभिषेक घालून घ्यायचा. सुरुवातीला स्वच्छ पाण्याने, नंतर पंचामृताने, परत स्वच्छ पाण्याने स्वच्छ पुसून जागेवर त्यांना ठेवायचं. हळद कुंकू, फुलं, अक्षदा अर्पण करायची. दुर्वा मिळाल्या तर दुर्वा अर्पण करायच्या आणि त्यांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा. त्याच्यानंतर माता लक्ष्मीच्या मूर्तीला देखील स्नान घालायचं, नंतर श्रीयंत्राला स्नान घालायचं, नंतर कुबेर यंत्र किंवा कुबेर भगवंताची मूर्ती असेल तर त्यांना स्नान घालून घेऊन जागेवर ठेवून त्यांचंही पूजन करून घ्यायचं आहे. जो भगवान विष्णू, माता लक्ष्मीचा फोटो आपण मागे ठेवलेला होता तो पण स्वच्छ पुसून घ्यायचा, त्यांनाही गंध, अक्षदा, कुंकू लावून घ्यायचं, फुलं, हार अर्पण करून घ्यायची. आता ही पूजा झाल्यानंतर आपल्याला अक्षय कलश भरायचा आहे. आणि हो, सुरुवातीला आपण जो कलश स्थापना केलेला आहे त्याला सुद्धा हळदी कुंकू वगैरे सगळं अर्पण करून नमस्कार करून घ्यायचा आहे. पण तुम्ही या दिवशी अक्षय कलश स्थापना करण्या अगोदर कवड्यांची, त्याचप्रमाणे तुमच्याकडे असलेले दागिने, पैसे याची देखील पूजा करायची आहे. तर ती कशी करायची आहे ते पाहूया. तर तुमच्या घरामध्ये कवड्या असतील तर त्या कवड्यांची पूजा तुम्ही या दिवशी करू शकता. तांदळामध्ये त्या कवड्या ठेवायच्या, पालत्या किंवा सुलट्या कशाही पद्धतीने तुम्ही त्या ठेवू शकता. म्हणजे कवड्या दोन्ही प्रकारे ठेवल्या जातात म्हणून मी तुम्हाला सांगितलं.
त्यानंतर कवड्यांना तुम्ही चंदन लावू शकता किंवा हळद लावू शकता. त्यानंतर त्याच्या शेजारी तुम्हाला एक छोटंसं मातीचं बोळकं घ्यायचं आहे. त्यामध्ये तांदूळ भरायचे आहेत, अखंड तांदूळ, आणि त्यामध्ये एक एक रुपयाचं किंवा मग काही जी सुट्टी नाणी असतात तर ती ठेवायची आहेत. तुमच्याकडे काही सोन्याचे दागिने असेल तर ते त्या तांदळावरती ठेवा, आणि नसेल तर काही हरकत नाही. तुम्ही फक्त सुट्टी एक एक 2-2 रुपयाची किंवा जी काही नाणी आपल्याकडे असतात कॉईन तर ते ठेवून त्याची हळदी कुंकू लावून पूजा केली तरी सुद्धा चालेल. आता इथे एक तर आपण सोन्याचीच पूजा करू शकतो किंवा मग कवड्यांचीच पूजा करू शकतो, पण मी तुम्हाला दोन्ही पद्धती यासाठी सांगितल्या कारण कवड्या ज्या आहेत त्या पूर्वीच्या काळी पैसा किंवा चलन म्हणून वापरल्या जायच्या. त्यामुळे कवड्यांची पूजा केली काय आणि नाण्यांची पूजा केली काय सारखीच. पण जरी तुम्ही एका भांड्यामध्ये कवड्यांची पूजा केली व दुसऱ्या भांड्यात तुम्ही तांदूळ घेऊन त्याच्यावर तुमच्याकडे असणारे सोनं नाणं ठेवून त्याची पूजा करू शकता, आणि कवड्या तुमच्याकडे नसतील तर मग एक एक रुपयाची किंवा जी काही सुट्टी नाणी असतील ती तुम्ही धान्यामध्ये ठेवून त्याची पूजा वेगळी करू शकता आणि सोन्या नाण्यांची पूजा ही वेगळी करू शकता. तर अशा पद्धतीने 2 या लक्ष्मीकारक पूजा तुमच्याकडून होतील. यानंतरची तिसरी पूजा जी मी तुम्हाला सांगणार आहे ती अतिशय महत्त्वाची आहे आणि मी तर म्हणेल प्रत्येक घरी ती झालीच पाहिजे. या पूजेला म्हणतात अक्षय पात्राची पूजा. तर अक्षय पात्र हे तांब्याचंच असतं. तर या अक्षय पात्राची पूजा आपल्याला अक्षय तृतीयाच्या दिवशीच करायची असते, जेणेकरून आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमी पडत नाही. तर एक तांब्याचा तांब्या घ्यायचा, तांब्याचं भांडं घ्या. भलेही तुम्ही तांब्या घ्या किंवा जे काही भांडं असेल पण ते तांब्याचंच असावं, कारण अक्षय पात्राची महती अशी आहे की सूर्यनारायणांनी एक तांब्याचं दिव्य पात्र ज्याला आपण अक्षय पात्र म्हणतो ते युधिष्ठिराला भेट दिलं होतं. त्यामुळे शक्य होईल तर अक्षय पात्र म्हणून तांब्याचंच पात्र घ्या. जर शक्य नसेल तर स्टीलचं पात्र, मातीचं सुगड देखील तुम्ही घेऊ शकता. तर या तांब्याच्या तांब्यामध्ये आपल्याला तांदूळ किंवा गहू जे काही धान्य आपल्या घरामध्ये असेल तर ते भरायचं आहे आणि त्याची पूजा ही आपल्याला करायची आहे. तांब्याच्या तांब्यावर ओम सूर्याय नमः असं कुंकवाने लिहायचं आहे किंवा तुम्ही स्वस्तिक देखील कुंकवाने काढू शकता. त्या तांब्याच्या भांड्यामध्ये अखंड तांदूळ भरा आणि त्याची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. तर पूजा कशी करायची तर बघा, त्या कलशातल्याला हळदी कुंकू फुले अक्षदा वाहून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला प्रार्थना करायची आहे की कशासाठी मी हा अक्षय कलश भरत आहे. की बघा, माझ्या घरात धनधान्य ऐश्वर्याची वाढ व्हावी, भरभराट व्हावी, उद्योगधंदा व्यवसाय चांगला चालावा, नोकरीमध्ये प्रगती व्हावी. जे काय आहे तुम्हाला प्रार्थना करायची आहे. तुम्हाला जेवढी शक्य होतील तेवढी तुळशीची पानं तुम्ही या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत नक्की व्हायचे आहेत. आणि माता लक्ष्मीला गजरा किंवा वेणी मिळाली तर ती देखील आवर्जून अर्पण करायची आहे. त्याचप्रमाणे बघा, अक्षय तृतीयाच्या दिवशी कलश खरेदी करण्याला खूप जास्त महत्त्व आहे. त्यानंतर आपल्याला जो काही घरामध्ये गोडाचा नैवेद्य बनवला असेल तर तो नैवेद्य दाखवायचा आहे आणि तुम्हाला शक्य असेल तर नैवेद्य दाखवून झाल्यानंतर लगेच 16 वेळा श्री सुक्तम, 1 वेळा विष्णू सहस्रनाम, त्यानंतर 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 16 वेळा नर्वाण मंत्र, 16 वेळा कमलात्मक मंत्र आणि 16 वेळा कुबेर मंत्र म्हणायचा आहे. विष्णू सहस्रनाम म्हणता येत नसेल, अवघड वाटत असतील उच्चार, तर मग तुम्ही व्यंकटेश स्तोत्र म्हटलं तरी सुद्धा चालणार आहे. आता यातल्या तुम्हाला बघा 3 पूजा सांगितल्या होत्या, त्या खास लक्ष्मी प्राप्तीसाठी होत्या. एक सोन्या नाण्याची पूजा, 1-1 रुपयांची जी काही नाणी होती किंवा सुट्टी नाणी 1 पैशाचं स्वरूप म्हणून तर ती एक पूजा, आणि कवड्यांची पूजा. तर या 3 पूजा होत्या लक्ष्मी प्राप्तीसाठी. त्याचबरोबर अक्षय पात्राची पूजा यासाठी होती की आपल्या घरामध्ये अन्नधान्य सदैव अक्षय राहावं, कधीही कुणावर उपासमारीची वेळ येऊ नये, अन्नधान्याने आपलं घर भरलेलं राहावं, यासाठी अक्षय पात्राची पूजा या सेवा तुम्ही या दिवशी नक्की करा. याचं तुम्हाला अक्षय पुण्य प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचे अनुभव सुद्धा बघा हळूहळू येतील. त्यानंतर तुम्ही पितरांची सेवा म्हणजे करा केळीचं पूजन करू शकता. आता करा केळीचं पूजन हे कसे करावे या संदर्भातला व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो नक्की तुम्ही पाहू शकता. बघा, अक्षय पात्राची पूजा सकाळच्या वेळेत घाई गडबड वगैरे असते, सेवा करणं जर शक्य नाही झालं तर तुम्ही दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही ही सेवा करू शकता. किंवा बघा, संध्याकाळी दिवे लागण्याची जी वेळ असते, ज्या वेळेला आपण माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची वेळ म्हणतो, तर त्या वेळेला तुम्ही या सेवा केला तरी सुद्धा चालू शकतं. अक्षय तृतीयाच्या दिवशी सोनं चांदी खरेदी करण्याला खूप खूप जास्त महत्त्व आहे. महागाईमुळे सोनं जरी खरेदी करणं नाही झालं तरी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला काही वस्तू घ्यायच्या असतील तर त्या तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता.
बघा, अक्षय तृतीयेची जी आपण सकाळी पूजा केलेली आहे ती दिवसभर रात्रभर तशीच राहून द्यायची आणि अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर आपल्याला या पूजेची उत्तर पूजा करून घ्यायची आहे. आता उत्तर पूजा करताना सुरुवातीला दिवा लावायचा, त्यानंतर साखरेचा किंवा दूध साखरेचा नैवेद्य किंवा खडी साखरेचा नैवेद्य दाखवून घ्यायचा. माता लक्ष्मीला परत प्रार्थना करायची की माझ्या घरामध्ये स्थिर राहा, पूजेमध्ये काही चूकभूल झाली असेल तर त्याबद्दल क्षमा करा आणि सगळ्या मूर्ती वगैरे सगळं आहे जागची जागी ठेवून द्यायचं आहे. सोनं चांदी नाणे जे काय आहे ते आपण वापरामध्ये घ्यायचं. तुम्हाला हवं असेल तर हे नाणे तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये एक लाल पोटलीमध्ये देखील बांधून तसंच ठेवू शकता. आणि हे जे तांदूळ आहेत ते दुसऱ्या दिवशी तुम्हाला साठवणीच्या तांदळामध्ये टाकून द्यायचे आहेत आणि थोडे पक्ष्यांना देखील घालायचे आहेत. जो कलश आहे त्यावरील नारळ प्रसाद म्हणून खायचा आहे. कलशातील पाणी जे आहे ते झाडांना घाला. फुले पाने जे आहेत ते निर्मल्यामध्ये टाका. तर याप्रमाणे फक्त वर्षातून एकदाच तुम्हाला हा कलश म्हणजेच अक्षय कलश भरायचा असतो. आता या दिवशी तुम्ही आपली जी घोड्यांची फ्रेम असते, घोड्यांची फ्रेम म्हणजे घोड्यांची प्रतिमा, तर त्यामध्ये 5 घोडे असतील किंवा 7 घोडे असतील तर उगवता सूर्य आणि 7 घोडे याची जी प्रतिमा मिळते तर ती तुम्ही तुमच्या घरामध्ये लावू शकता. सूर्य उगवतो त्या दिशेला या घोड्यांचं तोंड आलं पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही ही प्रतिमा लावू शकता. किंवा मग दक्षिण दिशेला तोंड जाणार नाही एवढी तुम्ही काळजी घेऊन इतर कोणत्या का होईना दिशेला तुम्ही ही जी घोड्याची फ्रेम आहे ती नक्कीच लावा. तुमच्या घराची कशी वेगाने प्रगती होते याचा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल. तर या दिवशी तुम्ही तुमच्या देवघरासमोर म्हणा किंवा तुमच्या मुख्य दरवाजामध्ये म्हणा गोपद्माची रांगोळी काढायला विसरू नका. तसेच या दिवशी कोणालाही कर्ज देऊ नका किंवा कोणाकडून कर्ज देखील घेऊ नका. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तापैकी पूर्ण असा शुभमुहूर्त असतो. याला स्वयंभू मुहूर्त असे सुद्धा म्हणतात. त्यामुळे अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्याला जर काही नवीन खरेदी करायची असेल किंवा जमीन जागा यामध्ये आपली गुंतवणूक करायची असेल किंवा नवीन काही शुभकार्य करायचं असेल तर त्यासाठी वेगळा शुभमुहूर्त बघण्याची गरज नसते. आपण दिवसभरात कोणत्याही वेळेत ही कामे करू शकतो. तर अक्षय तृतीयाला सगळ्यात महत्त्वाची सेवा आणि वर्षातून एकदाच केली जाणारी ही सेवा आहे. तर सर्वांनी या सेवा करा, इतरांना या सेवेचा लाभ मिळावा म्हणून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तसेच व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.